थालीपीठ मावशीने केलेलं आता माझ्या डब्यात पण आहे. चटणी घे मी केली. बाई ना डोक्याला ताप आहे. ओ ताई ही म्हातारी ना काही शॉर्ट आहे डोक्याला. मला हिच्या बरोबर पटवून घेणं अजिबात शक्य नाही. ही या घरात राहणार असेल ना तर मला हिथं काम करायचं नाही. हे बघ हवं तर माझी कामं माझी मी सगळी करीन. किती पण पैसे द्या पण मला आता इथं काम करायचं नाही. अरे किती उद्धट आणि उलट बोलणारी आहे रे ही. सारखं आपलं मधी 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 माझी समधी कामं बिघडवून ठेवते म्हातारी. मी ना हिला घराबाहेर काढेन. तुम्ही काय मला घराबाहेर काढणार? मीच चालली. माझा हिशोब करा. कसला हिशोब? एक काम धड येत नाही तुला. अपमान फक्त अपमान करता येतो दुसरं येतं काय? तुम्हाला जेव्हा पाहिलं ना तेव्हाच समजलं होतं मला म्हातारी खाऊटच आहे. हे वाटेल ते बोल नको. हाताला धरून घराबाहेर काढेन. हात तर लावून बघ म्हातारे तुझी समधी हाडच मोडते की नाही बघ. बघ काही बोलते. मोठ्यांशी बोलायची पद्धत आहे का? मग नडताय कशाला मला? जो नडतो ना त्याला अशीच भिडते शर्मिला. लक्षात ठेवा. आवाज खाली नाही करत जा. ते सगळं माझ्यामुळे झालंय. मलाच निस्तरावं लागेल. बघितलं का आपल्याला उशीर होईल. अरे बापरे नील मी पूर्णपणे विसरले आपली मीटिंग होती. सॉरी पण तू एकटाच जाशील का? मला जरा घरी जाणं गरजेचं आहे. तू जा ना आणि प्रेझेंटेशन कर. तू मस्त करशील. मी नाही जाणार मॅम. नील नाही म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये पण मागच्या वेळेला माझ्यामुळे 12 लाखाचं नुकसान झालं होतं. तुम्ही जसं छान बोलता तसं मला येत नाही. मी नाही जाणार एकटा. एक मिनिट तुमची महत्वाची बिझनेसची मीटिंग आहे का? आणि तुम्ही घरच्या प्रॉब्लेम मध्ये कुठे अडकल्यात मिस अनामिका? तुम्ही प्लीज या मीटिंगला जा. नक्की जाऊ? अहो नक्की. दरवेळेस घरच्या अडचणींसाठी तुम्ही तुमची ही इंटिरियरची तुमची बिझनेसची कामं मागे टाकणार आहात का? नक्की जाऊ. तुम्ही प्लीज जा. घरचं मी बघतो. फक्त जमेल तेवढं लवकर याचा प्रयत्न करा म्हणजे घरच्या कामाकडे पण दुर्लक्ष केलं असं होणार नाही. बाकी मी बघतो. थँक्यू. चल ओ भाऊ अनामिका ताई कुठे आहेत? त्यांना सांगा माझा हिशोब करा आणि मला मोकळं करा. हा एवढा अपमान माझा कुठल्याच कामावर झाला नाही. आणि सकाळपासून तू मला बोलतेस त्याचं काय? तुम्ही ना मावशी शांत हो. त्या बाहेर गेल्यात. तुम्ही माझ्याशी बोला. मग माझे पैसे द्या मी जाते. ह्या अशा खाऊट म्हातारीशी मला एक शब्दही बोलायचं नाही. काय बोलते? मी बोलतोय मावशी. एक मिनिट. तुम्ही तोंड सांभाळून बोला. ही बोलायची पद्धत नाही. आता तुम्ही नका शिकवू मला. या घरात समधी अक्कलच शिकवत सुटले. एक मिनिट. पैसे टाक तिच्या. ती कामं करायची यांची आणि यांचं ऐकून पण घ्यायचं सांगितलंय तुम्ही. बाई आहे सकाळपासून ना या बाईची बोलणीच ऐकून घ्यावी लागली मला. माझ्याच घरात मला हे सगळं ऐकून घ्यावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. तू सांग अनामिकाला. तिला म्हणावं सगळी कामं हवं तर मी करीन. ही असली बोलणी ऐकण्यापेक्षा. माझे हातपाय अजून शाबूत आहेत. मी एवढी म्हातारी झालेली नाहीये कळलं ना. पण परत माझ्या घरात हे असलं काही नको. मावशी आता जे झालं ते आपण विसरून जाऊया. होणाऱ्या जाऊबाईंना थोडी माहिती असेल की ही बाई अशी निघेल.
बरोबर ना भाऊजी? पण भाऊजी मी काय म्हणते, आता होणाऱ्या जाऊबाईंनी एवढी विचित्र बाई का ठेवली मला हेच कळत नाहीये. अरे काय शेवटी काय ही बाई काय आणि ती बाई काय सगळ्या सारख्याच. हे बघ शेवटी घरच्या बाईची सर या कामावर ठेवलेल्या बाईला येईलच कशी. सौरभ तू अनामिकाला सांग, नाही मला तिला तिचं काम आहे, ऑफिस आहे, तिने घरकाम नाही केलं तरी चालेल, हरकत नाही, पण हे असलं काहीतरी वाईट काम परत करून ठेवू नकोस ग बाई. आजची कामं राहिली ती राहिली, पण मला मनस्ताप झाला त्याचं काय. मावशी अहो कशाला त्रास करून घेताय? होणाऱ्या जाऊबाईंनी मुद्दामून नाही ना केलं हे सगळं. आता माझा क्लास आहे, मला थोडी मदत व्हावी म्हणून त्यांनी हा विचार केला असेल. खरं तर ना सगळी माझी चूक आहे. ह्या बाईला तू बोलवलं होतंस, मग ही चूक तुझी कशी? सगळ्या चुका तुझ्याच असतात असा निष्कर्ष काढण्याइतकी ही बाई वाईट नाही. सौरभा तुझ्या होणाऱ्या बायकोला पाठीची घालून परत मला ही अशी गळ घालायची नाही, आणि परत मला हा दिवस दाखवू नकोस, कळलं ना? हॅलो, थँक्यू 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 थँक्यू. मीटिंग मस्त झाली आणि त्याच रेस्टॉरंटचे अजून 2 ब्रांचेस येतात, त्यामुळे त्यांचंही काम मला मिळालेलं आहे. डील डन. सो ती सेलिब्रेट करायला ही पेस्ट्री आणली आहे, पायनॅपल पेस्ट्री. ही पेस्ट्री मला देण्याआधी आज घरी नेमकं काय झालं हे विचारलं असतं तर मला जास्त आवडलं असतं. मी सांगू मीटिंग कशी झाली हे आधी सांगितलं तर काय हरकत आहे? हरकत आहे, कारण तुम्हाला माहितीये की घरी आज नेमकं काय घडलं. हो मान्य आहे मला, पण तूच समजूत काढली होतीस ना माझी की तुम्ही जा मीटिंगला, मी इथे जे काही आहे ते निस्तरतो. तर मला वाटलं की तू निस्तरला असशील. अहो पण तुम्ही पण नेहमी सांगता ना मला की तुमच्या या घराबद्दल जीव तुटतो, तुम्हाला या घराची सतत काळजी वाटत राहते. मग आज घरी इतकी मोठी गोष्ट घडली आणि तुम्ही एकाच चकार शब्दाने मला काहीच विचारत नाहीये. तुम्हाला माहितीये ना, काल आपण बोललो की मावशीला मदतनीस ठेवण्यासाठी तयार करूया. आज तुम्ही दारात बाई उभी केली, दिवसभर ती मावशीशी अत्यंत वाईट पद्धतीने वागली, मावशीला नको नको ते बोलली, मावशी दिवसभर त्यामुळे अस्वस्थ आहे, आणि तुम्ही काय करताय? पेस्ट्री आणताय, आनंद साजरा करताय. मी काय मज्जा करायला गेले होते का? कामासाठी गेले होते ना. आणि तू उगाच नाही त्या गोष्टींचा राग नाही तिथे काढू नकोस. मी तुमचा राग तुमच्यावरच काढतोय मी अनामिका. मला नाही वाटत असं. हेच सगळं शांतपणे सांगितलं असतंस ना तर बरं झालं असतं. आणि माई मावशींना त्रास होतोय तर त्याचं मला काहीच वाटत नसेल का? खरंच वाटतंय का? कारण तुमच्या वागण्यावरनं कधी कधी मला असं वाटतं की तुम्हाला घरच्या कोणाच बद्दल काहीही वाटतंय का वाटतच नाहीये. हा दादा बोल रे. ऐक ना, एक सल्ला हवाय. अरे काय झालं? या बायकांची समजूत कशी काढायची सचू? दादा अरे हे तू मला विचारतोयस? तू काय बाबा जगातल्या कोणाचीही समजूत काढशील, मी काय सांगणार तुला? अरे जगातल्या कोणाची समजूत मी काढू शकीनच, पण बायकांची समजूत कशी काढायची ते मला कळत नाही. ऐक ना सचू, तुझं लग्न झालं ना, तुला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, सांग ना. आलं लक्षात. हे बघ सोपं एकदम. सरळ जायचं, भांडण झालं की सॉरी म्हणून टाकायचं. मग कोणाची चूक असो तिच्या समोर जायचं, तिला म्हणायचं बाई तुझं सगळं बरोबर आहे, माझं सगळं चूक आहे. तू म्हणशील ते बरोबर,
हो म्हणायचं, झालं. एक मिनिट आधी मी तुला काय झालंय ते नीट सांगतो सविस्तरपणे. नाही, त्याची काही गरज नाहीये. चूक कोणाची असो, सॉरी कायम आपणच म्हणायचं. आपण कायम? मग काय, हे बघ, बायको कायम बरोबर असते आणि नवऱ्याचं कायम चुकलेलं असतं. सुखी संसाराचा कानमंत्र आहे हा, कायम लक्षात ठेव. कधीच फेल जात नाही. हे पण गमतीचा भाग वेगळा. काय होतं ना दादा, ह्या बायका इतकं प्रेम करतात आपल्यावर, आपली सतत काळजी घेत असतात, आणि आपण कसं वागतो रे, कुठले कुठले राग काढतो त्यांच्यावर, त्यांना समजून घेत नाही, त्यांना गृहीत धरतो. त्यामुळे अशा वेळेस आपण सॉरी म्हणलं तर काही फरक पडत नाही रे. उलट असं समजायचं की आधीच्या सगळ्या चुकांची माफी मागितली. थँक्यू सचिन. थँक्यू बाय. बचल ठेवतो आता. चंद्या चहा नकोय? कॉफी आणि मी आणली तरी नकोय. घ्या हो, तुम्ही सकाळी पण चहा कॉफी काही न घेता निघाल्यात. तुला काय माहित? मला माहितीये म्हणून तर सांगतोय. घ्या ना प्लीज. तुला काय फरक पडतो? मला फरक पडतो म्हणूनच रिक्वेस्ट करतोय. पटकन घ्या, गार होईल. सॉरी. सॉरी म्हटलं की झालं का? नाही, झालं नाही, पण रागाच्या भरात खूप जास्त बोललो मी, म्हणून सॉरी. मनापासून सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. असं बोलायचं आणि मोकळं व्हायचं. अहो पण जर सॉरी म्हणून भांडण मिटवण्याची संधी मिळत असेल तर सॉरी का नाही म्हणायचं? पटवर्धन, परत भांडण? नाही सर, आता भांडण जस्ट मिटलंय. अरे इट्स ओके पटवर्धन. काय ना, मधून मधून भांडणं झाली की रिलेशन हेल्दी राहत, चांगलं असतं, त्याने प्रेम वाढतं. बर, मी एक न्यूज द्यायला आलो. असं का सांगताय सर? म्हणजे न्यूज चांगली आहे की वाईट? मी जर चांगला बॉस असेल तर वाईट, नाहीतर चांगली. म्हणजे? अरे माझी बदली होतीये, एक नवीन बॉस येतोय तुला. सर म्हणजे अचानक? अचानक नाहीये, मला अंदाज होता गेले काही दिवस. काय ना पटवर्धन, तत्वांवर चालणारी माणसं सगळ्यांनाच आवडतात असं नाहीये. मग एकतर तुम्ही तत्व निवडा किंवा बदली. मी बदली निवडली. सो बी प्रिपेअर्ड फॉर युअर न्यू बॉस. टेक केअर. ए बाई, मी नाही घाबरत आहे कोणाला. तू फार टिमक्या वाजवत होतीस ना, सौरभ अनामिकाला वेगळं करीन म्हणून. काय झालं त्याचं? जमलं का तुला? त्याची आई आधी ते एकमेकांशी गुलगुलू गप्पा मारत होते ना, आता ते एकमेकांशी बोलतच नाहीये. अगं बोलत नाहीत म्हणजे काय? अजिबात बोलत नाहीत, शून्य संवाद. तरी मला वाटलंच होतं, वल्लीच्या घरात राहते तिथे अनामिका कशी राहील. मागे तुला आठवतंय, सचिननी त्या वल्लीला खोलीत बंद करून ठेवलं होतं बघ. तेव्हा म्हटलं होतं की नाही मी तुला? अगं हो, पण तेव्हा वल्ली वेगळी होती, आता ती बदलली, सुधारली आहे. घरातल्या सगळ्यांना वाटतंय की मी सुधारली आहे. तू हो, जे अख्खं कुटुंब ना माझ्या पाठीशी आहे. अनामिका ताईंच्या पाठीशी कोणीच उभं राहणार नाहीये. वेळ आली की बघा, सगळी कशी मला पाठिंबा देतात. आता हे तरी खरं होणार आहे का? हो अनामिकाची, तुमची मुलगी फार काळ या वाड्यात टिकून राहणार नाहीये.
हा वाडा सोडून निघून जाणार आहे. अगं पण जुळवून घ्यायला वेळ लागतोच ना. आपण त्यांचा वेळ त्यांना देऊया ना. अगं पण कशाशी जुळवून घ्यायचं हे महत्वाचं नाहीये का? संसार म्हटलं की तडजोड ही आलीच, पण ही तडजोड कशासाठी आपण करतोय त्याचं कारण नको का कळायला? आणि अनामिका अशी तडजोड करणारी मुलगी नाहीये. नाही ग, आपण समजतो त्यापेक्षा ती जास्त समजूतदार आहे. हो, तू काय काळजी करू नकोस ग. म्हणजे तिनं सौशिक व्हावं, तिनं सगळं सहन करावं अशी माझी अपेक्षा नाहीये ग. वेळ पडेल तिथे तिने असं कठोर सुद्धा व्हायला हवंच, पण ती हे सगळं बरोबर निभावेल बघ. आता ते दोघं जण आबोला कसे सोडतायत आणि लवकरात लवकर परत एकत्र कसे येतायत हे बघच तू. काय करताय? काही नाही, पॅटर्न झालं ना आपलं. काय हे वय, मला तोड नाही, अनामिका माझ्यासमोर हरणार, सगळं हवेतच बोलत होतीस तू. हो म्हणजे तुला मदत घ्यावी लागते इतरांची. अगं बास आई, आता अस्वस्थ होऊन काय होणार आहे? मी तुम्हा दोघींना अगदी छान ओळखते. छान सूत जुळलंय तुम्हा दोघींचं. करा करा, छान प्लॅनिंग करा, अगदी मन लावून करा. काय म्हणाली होतीस? एकमेकांशी बोलत पण नाहीत, चांगले हातात हात घालून फिरतायत ते. तुझे ना डोळे तपासून घे, तुझ्यावर विश्वासच ठेवायला नकोय म्हणून. नाही अहो, मी खरंच सांगते, ते एकमेकांशी बोलत नव्हते. उगाच टोप्या लावू नकोस तू. त्याच्यापेक्षा माझे पैसे परत दे. कावेरी काकू, तुझ्यापेक्षा ना माझे डाव बरे आहेत. एक फासा बरोबर पडलाय. माझा जावई आकाश जोशी भारतात परत येतोय. हा घ्या तुमच्यासाठी गरम गरम काढा. अगं बाई, तू केलास? हो मी केलंय. ते काय आहे, आप्पांनी ना मला सगळी कृती सांगितली आणि मी केला. हा, त्यांचं म्हणणं आहे की हे तुम्ही पेलात ना तुमचे पाय दुखायचे एकदम थांबतील. अहो बाई, बदललीस हो वल्ले, गुणी झालीस. हे मी लावते तुम्हाला. अगं असू दे, माझ्या हात शाबूत आहेत, माझं मी करीन. अहो मी आहे ना, तुम्ही कशाला करताय? मी कर. छान झालाय हो काढा. छान झालंय ना? हो. माई म्हशी, म्हणजे तुम्ही मला असं गुणीबाळ असं म्हणताय, पण सगळ्यांना असं वाटत नाहीये की मी सुधारली. अनामिका बद्दल बोलतेस का? अगं तिला पण असं वाटतंय. आता तुमच्यातलं भांडण मिटलं ना? हो मिटलंय हो, पण आता तुम्ही बघा ना, म्हणजे होणाऱ्या जाऊबाई जेव्हापासून घरात आल्या आहेत तेव्हापासून काही ना काहीतरी चालूच आहे. कधी घरी, कधी बाहेर. बाहेर? अहो आपल्या समोरच्या ते दामले काकू आहेत ना, त्या सगळ्यांना सांगत फिरत असतात, आज पटवर्धनांच्या घरी हे झालं, आज पटवर्धनांच्या घरी ते झालं. मला अजिबात आवडत नाही. त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं ग. मला असं वाटतं की आता अजून अनामिकाताई किती दिवस आपल्या घरी राहणार आहेत, म्हणजे बिन लग्नाच्या. ओ आता हा सगळा घाट आपण कशासाठी घातला? कावेरी काकूंसाठी, त्यांच्या समाधानासाठी, बरोबर?
मग आपण ठरवलं नव्हतं ना की हे आपण किती दिवस चालू ठेवायचं, आणि कधी ना कधीतरी लग्न करावंच लागणार आहे ना. हो अगं ते तर काय, सौरभला जर मी सांगितलं ना उद्या लग्न करायचं तर तो उद्या लग्न करेल. हो, भाऊजी तर एका पायावर तयार आहेत लग्न करायला. पण मला असं वाटतंय की हे सगळं आता आपण थांबवूया. बरोबर बोलतेस हो तू. आज झाला आता हा प्रयोग. आता आपण लवकरात लवकर यांचं लग्न लावून देऊया.